नमस्कार बालमित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील 1.2 द क्रो अँड द स्नेक म्हणजे एक कावळा आणि साप यांची गोष्ट शिकणार आहोत. वॉर्मअप म्हणजे काय, आपल्याला जे काही ज्ञान आहे ते बघूयात काय आहे. लुक ॲट द पिक्चर्स, चित्रांकडे बघा. अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स, आणि त्यांच्या पिल्ल्यांचे आपल्याला काय करायचे, नावं लिहायचेत. आलं लक्षात? आता हे नावं तुम्ही शोधून लिहायचेत. हे तुमच्यासाठी टास्क आहे आणि आपल्या मेसेजमध्ये सुद्धा हे नावं लिहा. ठीक आहे. आता आपण गोष्ट वाचूयात काय आहे. फार मजेशीर गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांना ही गोष्ट नक्कीच आवडेल. बघा, रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. माझ्यासोबतच तुम्ही काय करायची, ही गोष्ट वाचायची सुद्धा आहे. तर बघा, पहा. लॉंग ॲगो म्हणजे खूप काळापूर्वी. देअर लिव्ड अ फॅमिली. लिव्ड म्हणजे राहत होती. अ फॅमिली म्हणजे एक परिवार. ऑफ क्रोज कावळ्यांचा. ऑन अ बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे वडाचं झाड. वडाच्या झाडावर एक कावळ्यांचा परिवार राहत होता. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट. दे हॅड प्रिपेअर्ड म्हणजे त्यांनी तयार केलं काय, एक ब्युटिफुल म्हणजे सुंदर घरटं. नेस्ट म्हणजे घरटं. अँड मेड इट देअर होम, आणि त्याला काय केलं, त्यांनी त्यांचं घर बनवलं. अ विक्ट कोब्रा. विक्ट म्हणजे दुष्ट. कोब्रा म्हणजे साप. लिव्ड इन द हॉलो. लिव्ड म्हणजे राहत होता. कुठं? हॉलो म्हणजे बीळ. बघा, झाडाच्या खाली हे पहा, याला म्हणतात हॉलो म्हणजे एक बीळ. त्या बिळात तो दुष्ट कोब्रा राहत होता. ऑफ दॅट सेम ट्री, त्याच झाडावर. सेम म्हणजे त्याच झाडावर. वन डे द क्रोज वेअर व्हेरी हॅप्पी. एक दिवस, वन डे म्हणजे एके दिवशी कावळे काय झाले, खूप आनंदी झाले. ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स म्हणजे जी कावळीण होती किंवा कावळ्याची जी स्त्री मादा कावळा होती, तिनं काय केलं होतं, अंडी घातली होती. वन इव्हिनिंग दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. वन इव्हिनिंग म्हणजे एका संध्याकाळी ते दोघं काय झाले, फ्ल्यू म्हणजे उडाले. कुठं उडाले? आउट म्हणजे बाहेर. टुगेदर म्हणजे सोबत गेले. कशासाठी? फॉर फूड म्हणजे अन्नासाठी ते दोघं जण सोबत गेले. ड्युरिंग दॅट पिरियड, ड्युरिंग म्हणजे मध्ये, त्या काळामध्ये द कोब्रा क्लाइम्ड अप द ट्री अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रो. तेवढ्या काळात तो कोब्रा क्लाइम्ड अप म्हणजे चढला. कशावर? झाडावर चढला. आणि एट म्हणजे खाल्लं. काय खाल्लं? लिटल वन्स म्हणजे पिल्ले. कोणाचे? द क्रोस, कावळ्याचे पिल्ले त्यानं खाऊन घेतले. मग पुढे बघा काय झालं. आफ्टर अ फ्यू मंथ्स. आफ्टर म्हणजे नंतर. अ फ्यू मंथ्स म्हणजे काही महिन्यानंतर. द लेडी क्रो म्हणजे जी मादा कावळा होती, लेड सम एग्स अगेन, तिनं पुन्हा काही अंडे घातले. सम म्हणजे काही. धिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. धिस टाइम म्हणजे यावेळी त्यांनी डिसाईड केलं. काय ठरवलं? डिसाइडेड म्हणजे ठरवलं. वी विल स्टे, आपण कुठं थांबायचं? शॉर्ट डिस्टन्स म्हणजे जवळच राहायचं. कशासाठी? वॉच म्हणजे पाहण्यासाठी. नेस्ट देअर त्यांचं घरटं पाहण्यासाठी. ठीक आहे. मग काय होते बघा. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट. ॲज सून ॲज म्हणजे जसं ते घरटं सोडतात. द विक्ट कोब्रा क्लाइम्ड द ट्री. विक्ट कोब्रा लगेच झाडावर चढतो. रीच्ड अप टू देअर नेस्ट, त्यांच्या घरट्यापर्यंत पोहोचतो. रीच्ड म्हणजे पोहोचणे. अँड एट द लिटल वन्स, आणि त्यांचे पिल्ले किंवा अंडे खाऊन घेतो. लुकिंग ॲट धिस द क्रोज वेअर व्हेरी सॅड. हे सगळं लुकिंग म्हणजे पाहून क्रोज काय झाले, सॅड म्हणजे दुःखी झाले. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड म्हणजे जी मादा कावळा आहे तिनं तिच्या नवऱ्याला काय म्हणाली, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. डेंजरस म्हणजे भयानक, इथं राहणं काय आहे, भयानक आहे. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन फ्रॉम धिस विक्ट कोब्रा. आपल्याला लेट्स फाइंड अ वे म्हणजे मार्ग शोधावा लागेल. कशासाठी?
या दुष्ट कोब्रापासून वाचण्यासाठी. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करण्यासाठी. द क्रो रिप्लाइड, कावळ्यानं रिप्लाय केला. काय म्हणाला? आय विल सून थिंक ऑफ समथिंग. आय विल म्हणजे मी काहीतरी लवकरच विचार करीन. अँड प्रॉमिस यू दॅट वी वोंट लूज आवर बेबीज एनीमोर. आणि मी प्रॉमिस करतो म्हणजे वचन देतो की यानंतर आपण आपले बेबीज म्हणजे लेकरं लूज म्हणजे गमावणार नाही. द नेक्स्ट डे द क्लेव्हर क्रो मेड अ प्लॅन. नेक्स्ट म्हणजे पुढच्या दिवशी कावळ्यानं काय केले? प्लॅन बनवला. ही फ्ल्यू टू अ नियर बाय लेक टू स्टील अ प्रिशियस ब्रेसलेट. तो कुठं? नियर बाय, जवळच्या लेक म्हणजे तलावाजवळ गेला. आणि स्टील म्हणजे चोरलं. काय चोरलं? प्रेशियस म्हणजे खूप किमती ब्रेसलेट म्हणजे हातात घालायचं कडं. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. म्हणजे त्याला माहीत झालं, ही न्यू म्हणजे माहीत झालं. एव्हरी मॉर्निंग म्हणजे प्रत्येक दिवशी क्वीन कुठे येते? तळ्यावर. लेक म्हणजे तळं, आंघोळ करायला. बाथ म्हणजे कोणासोबत? रॉयल सर्वंट्स म्हणजे शाही नोकरांसोबत, राजांच्या नोकरांसोबत येते. मग काय करते बघा तो. व्हेन नो वन वॉज वॉचिंग. व्हेन नो वन वॉज वॉचिंग, जेव्हा कुणीच बघत नव्हतं. द क्रो प्लंज्ड डाऊन. कावळ्यानं काय केलं? खाली असा सूर मारला, उडी मारली. पिक्ड अप द प्रेशियस ब्रेसलेट. पिक्ड अप म्हणजे उचलून घेणे. आता हा पेन आहे, पिक्ड अप असं उचलून घेणे. आणि इन हिज बेक, बेक म्हणजे काय? चोचीमध्ये. अँड स्टार्टेड फ्लाइंग स्लोली. आणि हळूहळू उडायला लागला तो. एकदम पळून गेला का तो? नाही. वन ऑफ द सर्वंट्स नोटिस्ड इट अँड स्क्रीम्ड लाऊडली. वन ऑफ द सर्वंट म्हणजे एका नोकरानं काय केलं? ते नोटीस केलं म्हणजे पाहिलं आणि जोरात ओरडला. स्क्रीम म्हणजे ओरडणे. कसं? लाऊडली म्हणजे जोरात ओरडला. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली. क्रो काय झाला? स्विफ्टली म्हणजे एकदम तेज, असं खूप वेगाने तिथून उडाला. अँड ड्रॉप्ड द ब्रेसलेट इन टू द हॉलो ऑफ अ बनियान ट्री. आणि ड्रॉप म्हणजे असं पाडलं. हे ड्रॉप, त्यांनी ड्रॉप केलं. काय? ब्रेसलेट. कुठं? हॉलो ऑफ बनियान ट्री म्हणजे बिळामध्ये बनियान ट्रीच्या ते टाकलं. कुठं टाकलं? द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ धिस. कोब्रा कुठं झोपत होता? त्याच बिळात आत झोपला होता आणि अवेअर म्हणजे त्याला याची जाणीव नव्हती. द गार्ड्स म्हणजे सर्वंट्स तिथं आले. आणि बघा, द गार्ड्स सॉ म्हणजे पाहिलं. कोणी पाहिलं? गार्ड्सनी. दॅट अँड पुल्ड आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा. गार्ड्सनं काय केलं? हळूच तो ब्रेसलेट काढला आणि कोब्राला डिस्टर्ब केलं नाही. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. ब्रेसलेट काय झालं? क्वीनला रिटर्न म्हणजे परत करण्यात आलं. द गार्ड्स चेस्ड अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाऊट हार्मिंग इट. गार्ड्सनं काय केलं? त्या स्नेकला, सापाला काढलं आणि काय केलं? आत डीप फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगलामध्ये नेऊन सोडून दिलं. विदाऊट हार्मिंग, त्याला कोणताही त्रास दिला नाही. देन द क्लेव्हर क्रोज लिव्ड हॅपीली. नंतर ते हुशार कावळे तिथं आनंदाने राहायला लागले. अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड. त्यानंतर, आफ्टरवर्ड म्हणजे त्यानंतर त्यांनी एकही त्यांचं लेकरू गमावलं नाही. मोरल काय आहे? मोरल म्हणजे शिकायचं काय या स्टोरीतून? वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे ओव्हरकम म्हणजे एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे. कसं? ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळ्यांवर. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे योग्य वेळी बुद्धीचा वापर करून आपण कोणत्याही अडचणीतून बाहेर येऊ शकतो. तर अशा पद्धतीची ही कावळ्याची आणि सापाची गोष्ट आहे. या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील तासिकेमध्ये बघूया. थँक्यू.